मंगळवारी IPL 2025च्या शेवटच्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू लखनौ सुपर जायंट्स 6 विकेट्सनी पराभूत केलं. लखनौच्या एका स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतने लखनौसाठी 118 धावांची शानदार खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. RCBचा कर्णधार जितेश शर्माने अखेर 33 चेंडूत 85 धावा करून सामन्याचे चित्र बदलले. त्याने 6 षटकार आणि 8 चौकार मारले. लखनौच्या 227-3च्या प्रत्युत्तरात RCBने 230 धावा करून सामना जिंकला. IPLच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे. यासह ती पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. सामन्यादरम्यान लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठीने जितेश शर्माला फसवण्याचा प्रयत्न केला होता, पण कर्णधार ऋषभ पंतने अपील मागे घेतले आणि जितेश शर्माला नॉटआउट देण्यात आलं. तथापि जर पंतने अपील मागे घेतले नसते तरी जितेशला नाबाद घोषित केले गेले असते. कसं ते जाणून घेऊयात. नियमानुसार जर गोलंदाज त्याच्या हातातून चेंडू सोडण्याच्या टप्प्यावर पोहोचला तर तो त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडवर उभ्या असलेल्या खेळाडूला धावबाद करू शकत नाही, जरी तो क्रीजच्या बाहेर असला तरी. तथापि निर्णयादरम्यान तिसरे पंच असे म्हणताना ऐकू आले की दिग्वेश राठीने त्याचा चेंडू पूर्ण केला होता आणि पॉपिंग क्रीज देखील ओलांडला होता. यानंतर त्याने जितेश शर्माला धावबाद केले. ऋषभ पंतने अपील मागे घेण्यापूर्वीच मोठ्या पडद्यावर नाबाद घोषित करण्यात आले. पंतने अपील मागे घेतले नसते तरी पंचांच्या निर्णयानुसार जितेश नाबाद राहिला असता.